घरात छोटस बँड होता आमचा ओके आजांचा म्हणजे ते खुळकुळा वाजवणे. मग तिथं मामा आमचं ते वाजवायचे वगैरे प्रॅक्टिस वगैरे करायचे ना, ते खुळकुळ्याचा आवाज हे ते मग रिदम बॉडीमध्ये होताच. मग मामा गाणं लावणार आणि म्हणणार की डान्स कर, डान्स केलास की तुला 2 पापड्या देतो, ते केलास की बरोबर 4 पापड्या देतो तुला. मग ती आवड निर्माण झाली की बाबा हे केलं काय तर मिळते आपल्याला. म्हणजे कुठं ना कुठे तर ते बॉडीमध्ये आतमध्ये डान्स हा प्रकार लहानपणापासून होताच, कारण घरामध्ये तसं वातावरण होतं ते बँडचं खुळकुळ्याचं. देन टर्निंगमध्ये कॉम्पिटिशन म्हणजे काय असते हे 2000 मध्ये कळालं. 2000 मध्ये म्हणजे सगळ्यांचं काय अपलोड झालं होतं, जेव्हा ऋतिक रोशनचा कवना प्यार आला, एक पल का जीना, त्या पिक्चरनं सगळ्यांना म्हणजे वेगळंच हे लावलं आम्हाला पण. मग पहिला स्टेज परफॉर्मन्स माझा त्या गाण्यावरती होता. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डान्सचा लांबपर्यंत काही संबंध नसू शकतो, कारण एखादा मुलगा गुंडगिरी, मारामारी किंवा अशा सगळ्या बॅकग्राऊंडमधून जर येत असेल तर त्याचा शाळेसोबतच संबंध लांबपर्यंत नसतो. बरोबर. म्हणजे डान्स सारख्या फील्डमध्ये कसं काय आवड निर्माण झाली किंवा ती सुरुवात कशी झाल्या? डान्स हा लहानपणापासून माझ्या संकटच होता. म्हणजे देव काय कुठं ना कुठं तर तुम्हाला एक वरदान देते की ह्या गोष्टी कला सादर करण्यासाठी तुम्हाला चान्स पण देतो. तर मला ना माझे मामा जे होते, आम्ही ज्या गावामध्ये खेडेगावामध्ये होतो, पहिलीला बालवाडीत असेल एकदम लहान गटाला पाठवतो ना, तसं तिथं का जायचो, तिथं अंडी बिंडी द्यायची आम्हाला, खायला दूध द्यायचे, खायला मिळायचं, म्हणून तिथं जाऊन बसायचो आम्ही. शाळा सुटली अंडी बिंडी घेऊन यायचं. मग माझा मामा म्हणणार स्पीकर, मामा घरात छोटंसं बँड होता आमचा ओके आजांचा, म्हणजे ते खुळकुळा वाजवणे ते असं असतं. म्हणजे हे सगळं जे सांगायला हे पहिला क्लिअर करूया की हे मम्मीच्या फॅमिलीकडचं. बरोबर, मम्मीच्या कारण जे मगाशी जे तू सांगितलं होतं ते सगळं पप्पांच्या फॅमिलीकडचं. बरोबर, मम्मीच्या फॅमिलीकडनं आम्ही तिकडं म्हणजे जन्मलो. माझं गाव तिकडं आहे ना काजीकळमस, तिथं जन्मलो त्या झोपडीमध्ये. ओके. मग तिथंच थोडंसं मोठं झालो आणि तिथंच मग थोडंसं तिकडच्या अंगणवाडीच्या हिशोबाने शाळेत पाठवावं लागलं मला. मग तिथं मामा आमचं ते वाजवायचे वगैरे प्रॅक्टिस वगैरे करायचे ना, ते खुळकुळ्याचा आवाज हे ते मग रिदम बॉडीमध्ये होताच. ओके. हा. मग मामा गाणं लावणार आणि म्हणणार की डान्स कर, डान्स केलास की तुला म्हणजे पहिला आपल्याला माहित असेल पापड्या वगैरे कलरच्या पापड्या मिळायच्या, मोठ्या मोठ्या पापड्या. यस यस. ते मामा म्हणणार ते केलास की 2 पापड्या देतो, ते केलास की बरोबर 4 पापड्या देतो तुला. मग ती आवड निर्माण झाली की बाबा हे केलं काय तर मिळते आपल्याला. मग असं करायचं. एक मेन गंमत सांगतो, म्हणजे पूर्ण गावातल्या लोकांना पण कळालं की माझ्यात टॅलेंट आहे. मुकाबला गाणं खूप त्यावेळेस फेमस आलं होतं आणि मुकाबला गाणं लावला मामा आणि मी करायला लागलो, काहीतरी असंच फ्रीस्टाईल करायला लागलो. मग एक वराडचं मी गेलं आणि आमचं कसं गावामध्ये कट्ट्यावरती घर आहे आमचं, म्हणजे बरोबर चौकात घर आहे, तिथून गाडी बस जातात वगैरे थांबतात असं घर होतं. मग तिथं गाणं लावला मामा आणि मुकाबला डान्स करायला लागला आणि वराड. आणि पहिला वराड कसं गावामध्ये अजून सुद्धा टॅम्पोतनं वराड जातात. बरोबर. टॅम्पोला सगळे टॅम्पो मागं लटकन असं हालत बिलत जात असतात. बरोबर. मग मामा आमचा तिथं गाणं लावून डान्स करायला लागला आणि ते वराड जाताना तिथं चौकात थांबलेलं आणि ती सगळी बघितली मला आणि मी डान्स करताना बघितलं आणि आली सगळी तिकडनं. आलो आणि बघितलं अरे कसलं भारी डान्स करते, काय करते. हा. आणि 1 रुपयाची नोट माझ्या खिशाला लावली त्याने दोघांना आणि 1 रुपयाची नोट लावला. असं करून 2-3 नोटा लावल्या माझ्या याला डान्स करताना. मग म्हणजे ते आवड आणि हे लोकांना कळालं माझ्या मामाला पण की बाबा हा काय तर वेगळं करते, चांगलं करते, याच्यामुळं हा 4 पैसे त्यामुळे मिळू शकतात. मग हे होतच, म्हणजे कुठं ना कुठे तर ते बॉडीमध्ये आतमध्ये डान्स हा प्रकार लहानपणापासून होताच, कारण घरामध्ये तसं वातावरण होतं ते बँडचं खुळखुळ्याचं. मग ते रिदम आहे. आणि मग जरी पण हे जरा मी भांडणं करायचो, हे करायचं ते करायचं, पण गल्लीत कुठं पण कार्यक्रम असला तर मला बोलवायचीच की त्याला बोलवा, ते डान्सले भारी करते. मग आम्ही काय असं करा की गाणं लावा, खायला मिळालं म्हणजे नाचायचं. मग टीचर्स म्हण किंवा डान्स टीचर कुणाकडून डान्स शिकणं वगैरे असं काय झालं नाही का? हे प्रकार नंतर कळाला. म्हणजे पहिला आम्हाला काय माहितीच नव्हतं की डान्स टीचर पण असतोय, डान्स शिकतात पण, हे पण माहित नव्हतं आम्हाला. ओके. नंतर मग आम्ही असंच गल्लीत डान्स बिन्स करायचो, सगळ्यांनी हे करायचो. आणि आणखी आठवते की आमच्या गल्लीमध्ये ना पहिला असं व्हायचं की हे सांगलीमधलं आता सांगतोय. ओके. सांगलीमध्ये आम्ही जेव्हा शिफ्ट झालो इथं पण गल्लीत डान्स वगैरे करायचो, सगळे कुठं पण जायचं डान्स करायचो. मग आमच्या इथं येल्लमा जोग वगैरे असतात ना, असं नदीला जातात घेऊन. मग तिथं कॉम्पिटिशन असायचं, म्हणजे रस्त्यावर घराच्या पासून नदीपर्यंत जाताना बँड वाजवतात ना, जो ज्यादा डान्स करत जाईल ना त्याला ज्यादा पैसे लावायचे पिन लावून. तर एक भाग्यश्री माझून माहिती आहे, त्यांची मुलगी होती भाग्यश्री म्हणून, आणि मी असा डान्स करायचा ना, मुलगीपेक्षा पण ज्यादा पैसे मी कमवायचो. म्हणजे सगळी पैसे लावायचे, 2 रुपये नोट, 5 रुपये नोट, असं म्हणजे भरायचं, सगळं अंग भरायचं, असं पण डान्स करत जायचं. मग ते पण लोकांना खूप वाटायचं की हा, आणि गल्लीमध्ये हा वांड आहे तर डान्स लय भारी करते.
या गोष्टी होत गेल्या. मग करत गेलो देन टर्निंग म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे काय असते हे 2000 कळालं. 2000 म्हणजे सगळ्यांचं काय आपलं झालं होतं जेव्हा ऋतिक रोशनचा कवना प्यार आला, एक पल का जीना, म्हणजे त्या पिक्चरनं सगळ्यांना म्हणजे वेगळंच हे लावलं आम्हाला. पण मग पहिला स्टेज परफॉर्मन्स माझा त्या गाण्यावरती होता. मग ते पण एका गल्लीत मध्ये दीदी होती डान्स करायची, तिला मला दीदी मला शिकव की हे डान्स, म्हणजे ती डान्स करायची मला शिकव. असं काय होतं काय कॉम्पिटिशन गणपतीमध्ये डान्स स्पर्धा. मग त्यांनी म्हटली की दीदी मला शिकव, म्हटलं काय असते ते डान्स कसं करायचं, काय करायचं, हे करायचं. आणि कारण आम्ही गल्ली तिकडे बघायचो, टीव्ही बघायचं लय शौक. म्हणजे टीव्ही बघण्यासाठी जे पण आता मी मोस्टली माझं फर्स्ट गुरु आणि टीव्ही आहे. कोण डान्स टीचर आपल्यासाठी युट्यूब आहे, हा तसं त्यावेळी टीव्ही होता. टीव्ही घरात टीव्ही पण नव्हती तर काय करणार, शेजारी कोणाच्या घरात जाऊन बसायचो. ते पण म्हणजे आहे की घरात जाऊन बसले की मॅनर्स होते, जेवायला बसले की निघून जायचो आम्ही, कोण बसले की निघून जायचं. मग ती लोक मुद्दाम म्हणून आम्ही बसणार जेवायला जावं म्हणायचे, आम्ही निघून जायचो. मग टीव्ही बघायची जाय आम्हाला, तर आम्ही काय करायचो लांब कोणाचे पण टीव्ही एकाचे घ्या उचला, दुसऱ्याच्या जिथे लाईट आहे तिकडे जाऊन संडेला पिक्चर लागायचे. आणि परत सकाळी रंगोली ते सगळं लागायचं नॅशनलला, बरोबर. दमदमादम गुरुवारी लागायचं 7:15 वाजता. तर त्या दमसाठी मी 3-3, 4-4 किलोमीटर लांब जायचो, त्यांच्या घरात जाऊन बघत बसायचो. ती लोक पण फायदा उचलायची. ती काय म्हणायची माझं सामान आणजा. मग मी सामान ॲडव्हर्टाईज संपायच्या अगोदरती भले 1 किलोमीटर लांब दुकान असू दे, एवढा फास्ट जाणं पळत की ते बाबा मला एपिसोड मिस करायचं नाही, मला ॲडव्हर्टाईज संपायच्या अगोदर परत यायचं आहे. दमदमान तिथं जाऊन दंगा करणार, काका द्या मला लवकर द्या सामान द्या. त्यांचं सामान घेऊन पळत जाणार, ॲडव्हर्टाईज संपायच्या अगोदर हापत परत बघत बसणार. म्हणजे ते टाइम मध्ये अजून सुद्धा लक्षात आहे, कारण की त्या टाइम म्हणजे गुरुवारी 7:15 वाजता दमदमा लागायचं. मग ते पळत जायचो, मग कुटाटप करायचं. मग ती लोक हाकलले तरी पण म्हणायचं मावशी जरा बसतो की. मग इथं नाही, मग दरवाजा बाहेर बंद केल्यानंतर फटीतनं दरवाजा बाहेर कटामध्ये बसून फटीतनं बघायचो, खरं बघायचो. आणि ते बघितलेले डान्स असे डोक्यात ठेवायचं आणि त्या स्टेप्स शिकायचो. क्या बात आहे. मग ते स्टेप शिकतच या गोष्टी कळायला. मग त्यानंतर बोगी हे या गोष्टी मग मी रिक्वेस्ट करायचं, मावशी जरा बघू दे की टीव्ही, जरा हे करू दे की. मग थोड्या काळानं मग मम्मीनं इकडे तिकडे जुगाड करून टीव्ही घेतली. मग केबल नसणार, आता इथं पण फायदा म्हणजे केबल नसणार. मग पहिल्याची मुलं आता जे 90च्या सगळ्यांना माहिती आहे की जुगाड काय करायचं, केबल नसल्यावरती केबलची वायर आपल्या अँटेनावरनं जायची, बरोबर. त्याला असं ब्लेडनं वरनं टव करायचं आपण, आठवते मला आणि ते आपल्या टीव्हीला बरोबर कनेक्शन घ्यायचं, टव करायचं. मग तांब्याची तार बांधायची, मग अँटेना लावायचं, मग चॅनल सेट करायचं, मग आलं सोनी चॅनल लगेच हे करायचं. या संगत म्हणजे टीव्हीचं हे जुगाड करून मग टीव्ही बघून शिकायचो. म्हणजे तुझा खरा गुरु म्हटलं तर टीव्ही. मी अजून सुद्धा आम्ही शिवा खातो घरामध्ये, कारण टीव्हीत घुसलो कोण मारलं तरी मला कळत नाही अजून, एवढा आवड आहे अजून म्हणजे टीव्हीत शिकली. मग आता समज तू आता त्या सांगलीमध्ये होतास, हे तुझं सगळं बालपण गेलं, मग डान्स म्हणजे ऍज अ टीचर बनावा असं का वाटलं, पहिला प्रश्न तर. आणि दुसरा प्रश्न असा की तू सांगलीत टीचर पहिला बनलास का कोल्हापूरमध्ये बनलास? येस, पहिला ह्याच्या अगोदरच एक सांगतो पॉईंट की कधी शिकावं असं वाटलं, ते थर्ड पार्टला सांगतो. त्याच्या अगोदर ती ॲज अ टीचर कसं बनाव. सांगलीमध्येच 9वी म्हणजे आता मी थोडं करत म्हणजे 7वी 8वी या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी डान्समध्ये फेमस झालो आपल्या गल्लीमध्ये. ते इकडे की डान्स खूप चांगला आहे, कॉम्पिटिशन्स करायला लागलो, विन व्हायला लागलो. बट घरात अजून यकीन नव्हता की यार हे काय तर करते, बोंबलं चिणते, काय करते कोणाचं, असं व्हायचं की या गोष्टी. मग त्यामध्ये जाता 9वीमध्ये म्हणजे खरं टर्निंग पॉईंट कुठं आला, ॲज अ टीचर म्हणून पण, आणि मी याला ॲज अ करिअर म्हणून पण कधी बघायला लागलो. याच्या अगोदर उडाणटप्पूच म्हणायचे सगळेजण. 9वीमध्ये म्हणजे खूप वांड होतो शाळेमध्ये, महात्मा गांधीमध्ये मारामारी करायचं, हे करायचं. शाळा सुटली की पोरं म्हणायचे करण्याची भांडणं थांबा बघूया, बघायला थांबायचं. पिक्चरचे सीन ना सगळे असे, करण्याची भांडणं बघायला भारी लागते, करण्याला मारते, असा सीन होता. मग तिथं हे झाल्यानंतर आमचं ॲन्युअल गॅदरिंग झालं, तिथं पण डान्स खूप चांगला केला, हे सगळ्या गोष्टी झालं. त्यानंतर भांडणं झाली शाळेमध्ये मुलांची, 9वी 10वीची पोरं आणि 9वीची पोरं. मग 10वीच्या आमच्यात भांडणं झालं की मग ते सरांना कानावर गेलं की असं आहे, आणि अभ्यास करायला नाही, काय नाही, त्याने. मग आता ते अजून कळालं नाही की सरांनी आम्हाला 4 विषयामध्ये फेल केलं की आम्ही फेल झालो, पेपर असंच.
मग विचार केला. मग आम्ही त्यानंतर पोळमळ्यामध्ये होतो, त्रिमूर्ती कॉलनी नाव पडलं त्याचं, आता रामकृष्ण परिवहन सोसायटी म्हटलं जातं, आता जरा अपग्रेड झालं. ते सोडून आम्ही शामरावनगरमध्ये आलो. तिथं आलो तर मग तेव्हा डिसाईड केलं की अरे आपण ही शाळा पण सोडूया आणि दुसरीकडे जावं. मग दाखला घेताना आमचे प्रिन्सिपल मुलांनी मुख्याध्यापक सर होते, त्यांनी काय म्हटले की हे फॉर्म म्हणजे दाखला घ्या आणि इधर जो गोल खिला आहे ना किसी और जाके स्कूल में मत खिलाना. तर ती लाईन जी अशी कोरली ना की आपण एवढं बाद आहे तर असा माणूस म्हणजे एवढा मोठा माणूस असं बोलला आपल्याला, असं म्हणतात. मग ते टर्निंग पॉईंट झाला लाईफचा. मी इकडनं चेंज आल्या की 2 महिन्यातच इतका आदर्श स्टुडंट्स व्हायला लागलो ना की प्रत्येक सम मी बोर्डवर जाऊन सोडवायला लागलो. हुशार होतो पण कधी लक्ष दिलं नाही, हे नंतर कळालं. मग तिथं डिसिप्लिन काय असतं लाईफमध्ये, डिसिप्लिनली काय केल्यावरती किती फायदा होते, भांडणं सोडल्यानंतर ना किती फायदा होतो, म्हणजे गप्प बसल्याने जादा फायदा होतो, रिॲक्ट करण्यापेक्षा फायदा होतो. ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या.